जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, जाफराबाद आणि कुंभारझरी येथील शेतकऱ्यांचे तालुक्यातील इतर भागाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे त्यांचाही अतिवृष्टीग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं जाफराबाद तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील 3 मंडळे ज्यामध्ये टेंभुर्णी, जाफराबाद व कुंभारझरी यांचा समावेश आहे। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु जाणीवपूर्वक या मंडळांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळण्यात आली आहे। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने जाफराबाद येथील तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। दरम्यान जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून या मंडळांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। तसेच या अनुषंगाने त्वरित कार्यवाही केल्यास आमदार संतोष पाटील दानवे यांचे स्वागत करू असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष रामधान कळंबे यांनी केले आहे। यावेळी जाफराबाद तालुक्यातील शेतकरी बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज या ठिकाणी जाफराबाद येथील तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे। कारण एकच आहे की जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद महसूल मंडळ, टेंभुर्णी महसूल मंडळ आणि कुंभारझरी महसूल मंडळ ही तिन्ही महसूल मंडळ ओल्या दुष्काळातून म्हणजे अतिवृष्टीमधून त्या ठिकाणी वगळलेले आहे। आमची प्रामुख्याने आजच्या धरणे आंदोलनामध्ये एक मागणी राहणार आहे की हे आमचे तिन्ही मंडळ या अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झाले पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याचं जे अतोनात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या नुकसानीच्या मोबदला त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मिळाला पाहिजे। आमच्या बाकीच्या जाफराबाद तालुक्यातले 3 मंडळ जाहीर झाले, त्यांच्याबरोबर आमचे सुद्धा हे 3 मंडळ जाहीर झाले पाहिजे। नुकसान जाफराबाद तालुक्यातलं पूर्ण ठिकाणी सारखंच आहे। आपणही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण बघू शकता, काल सुद्धा प्रचंड पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे आणि थोडंफार काही जे पिकं येण्याची अपेक्षा होती ते सुद्धा शेतकऱ्याच्या अशा अपेक्षा नष्ट झालेल्या आहे। आपण जर सरकीच्या शेतात गेला तर बोंडाला कापूस त्या ठिकाणी लटकलेली दिसन, त्याची आणि मातीची भेट होऊ लागली अशी परिस्थिती त्या ठिकाणी शेतकऱ्याची आहे। दिवाळी सण त्या ठिकाणी झाला, पण खऱ्या अर्थानं दिवाळा काढायचं काम या राज्य सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे। या राज्य सरकारनं सत्तेवर येताना सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, परंतु कोणत्याही प्रकारची कर्जमाफी या सरकारने केलेली नाही। एमएससीबीच्या लाईनचा विषय आपल्याला माहिती आहे। निमखेडा असन, हनुमानखेडा असन, एमएससीबीच्या अक्षम्य चुकीमुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा 30-30 एकर ऊस जळून गेलेला आहे आणि कसल्याही पद्धतीची मदत किंवा कसल्याही पद्धतीची दखल सत्ताधारी लोक त्या ठिकाणी करायला तयार नाहीये। या व्हिडिओच्या माध्यमातून या मतदारसंघाचे आमदार आदरणीय संतोष भाऊ दानवे यांना माझी विनंती आहे की तात्काळ हे तिन्ही मंडळ या ठिकाणी ओल्या दुष्काळात म्हणजे अतिवृष्टीमध्ये सामील झाले पाहिजे। जर त्यांनी हा कार्यक्रम केला तर आम्ही त्यांचं सुद्धा अभिनंदन या ठिकाणी करायला मागे पुढे पाहणार नाही, परंतु शेतकऱ्याच्या तोंडाला त्यांनी पानं पुसण्याचं काम या ठिकाणी करू नये। एक शेतकरी पुत्र म्हणून मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, 3 मंडळाचा समावेश झालाच पाहिजे। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।